शहरात सध्या एका कथित लव्ह जिहादच्या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे. हरियाणा राज्यातील फरीदाबाद येथील एका 24 वर्षीय तरुणीला सोशल मीडियाच्या जाळ्यात ओढून अकोल्यात आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली असून बजरंग दल आणि पोलिसांनी संयुक्तरित्या या तरुणीची सुटका केली आहे. आज पोलीस स्टेशन खदान येथे हरियाणा फरीदाबाद जिल्ह्यातील एक युवक आला. त्यांनी सांगितले की माझ्या बहिणीच्या संबंधीने मी तेथील सूरजकुंड या पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे आणि त्याची बहीण इथे खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याची त्यांनी माहिती दिली. वरून मग मी त्या संबंधित सूरजकुंड पोलीस स्टेशनचे ठाणा प्रभारी यांना संपर्क करून त्या ठिकाणी काही ऑफेन्स रजिस्टर्ड आहे का याची माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की आमच्या इथे एफ-आय-आर दाखल आहे. वरून मी सदरची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक आदरणीय अर्चित चांडक सर, अप्पर पोलीस अधीक्षक आदरणीय रेड्डी सर, एचडीपी आदरणीय पाटील सर यांना देऊन त्यांनी सदर मुलीचा आणि त्या मुलाचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने आम्ही स्टाफच्या मदतीने सदर मुलाचा आणि मुलीचा शोध घेतला असता ते दोघे मिळून आले. मिळून आल्यानंतर मी तशी माहिती वरिष्ठांना दिली तसेच संबंधित पोलीस स्टेशन ठाणा प्रभारी यांना दिली असता त्यांनी सांगितले की आम्ही आमच्या पोलीस स्टेशनचा स्टाफ अकोल्याकरता आम्ही पाठवित आहे. आम्ही पोलीस स्टेशनला सध्या त्यांना हे केलेलं आहे. त्या मुलीचं वैद्यकीय तपासणी करून आम्ही येथील राज्य महिला गृह या ठिकाणी सदर मुलीला दाखल केलेलं आहे. आमची पुढील कारवाई सुरू आहे. तिथे एक गुन्हा दाखल आहे. आम्ही त्या सदर प्रकरणाची अधिक माहिती घेतली असता असं त्या मुलींनी सांगितलं की एक गेमिंग ॲप आहे. त्या गेमिंग ॲपच्या द्वारे यांची ओळख झाली. मग यांची चॅटिंग सुरू झाली. चॅटिंगचा रूपांतर मैत्रीमध्ये झाला आणि ह्या सर्व गोष्टीमुळे त्या मुलीच्या आईसोबत छोट्या मोठ्या कारणावरून काहीतरी त्यांचे हे भांडण झालं. आई थोडीशी रागावत होती काही कारणामुळं. तर त्यामुळे मग तिने त्या मुलाला म्हटलं की मी इकडे येते म्हणून आणि ती ट्रेननी इथे आली आणि ती गेल्यानंतर तिथे तिच्या घरच्यांनी तिथं तक्रार दाखल केली आणि ती इथे आल्यानंतर जेव्हा मला माहिती मिळाली तेव्हा मी त्या मुलीला आम्ही ताब्यात घेतलेला आणि आमची पुढील कारवाई आता सुरू आहे. ती मुलगी 24 वर्षाची आहे.